श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी घ्यानी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची महिमा. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून राहणार. तिथे पाहिले सुवासनी. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यांना बोलू लागली. दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण घ्यावी, ते ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मज्जेत राहत होती. राजा तिचं कौतिक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं. फटके वस्त्र लिहिली, हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पावलं टाकीत राणीला भेटायला वाड्याशी आली अन अरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, कोण गो तू, कोठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजात, तसाच खोकलाही मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली इथे राणीला भेटायला. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महलात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, ऊन बोलतील. मैत्रिणी तुला असतील. तू बस इथे आडोशाला. थोड्या वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीला राग आला. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली आहे, माणुसकी विसरली आहे. मागच्या जन्मी होती ती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिने केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणी नाही तिला. आता तिला संपत्तीचा गर्व झाला. डोळ्यांवर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन कोण विचारतोय तिला. ही राणी लक्ष्मीरथ विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करील ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरतरा आली माडीवरून. दाराशी येते तर ती दिसली म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस. जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरी नाहीत तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आट्याव म्हटल्याने तडक ती निघून गेली. पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. पुढे सुखाने संसारही सुरू केला तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेम धर्म पाळून 4 गुरुवार तिने ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्धापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानानं चालू होता. पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूने भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळले, पण करणार काय. एक एक दिवस चिंतेने युगत होता तसाच मावळत होता. राणा मनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढवत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदा तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधाराने माणसं पाठवली. पाठवला. श्वशुराने घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्री दिली व गळ्यात हार घातला. श्यामला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला. जावायला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावायने नोकराजवळ खंडा दिला. मोहरांनी भरला होता. तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे वळ. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खोली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तूही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग समोर दिसत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे, दुसरे करणार काय. एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदी तरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एक दासी नदीवर आली.
तिने राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदी तीरावर बसलीये, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबालेने रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेने पाहिलं. आईला तिने प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचे ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान घालायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेचा उपवास होता, तोही ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं. ती भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला, घरी जायचा विचार चालला. तिला पोहोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधारांशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत काय दिसले? त्याला मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्री तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्याची गोम राजाने हेरली, पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानेच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी चव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमी इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसू झाली तर प्रार्थनाही करतो. मालाधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्याने ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला तातडीचा बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. त्यातून एक विचार निश्चित ठरला. भद्रश्यामानं आपली अनुमती दिली. मालाधाराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असे नम्रपणे विचारले. भद्रश्यामाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचा. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधाराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधाराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढे पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळालं होतं. मालाधाराला व श्यामबालेला या आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली होती. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटून अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली होती. त्यात सोन्याच्या मोहऱ्या होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्राचा साठाही होता. मालाधारानं भद्रशिवा चंद्रिके राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उद्यान आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. लक्ष्मी व्रताच्या शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रशवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरचंद्रिकेने पुन्हा महालक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आज जन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन सुनिश्चित झालं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होतं. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मी देवीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.